नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मी नीता आणि नीता क्रिएशनचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आजचा विषय जरा वेगळा आहे. वेगळा म्हणजे आज ना माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे आणि म्हटलं बड्डे स्पेशल ब्लॉग आपण तयार करूया. तर आज माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे आणि मी त्यांना रात्रीपासूनच त्यांना विश केलेलं नाही आहे आणि आतापर्यंतही केलेलं नाही आहे. म्हणजे ते मला रात्री असं सांगत होते की आज कोणाचा तरी बड्डे आहे, आज मला कोण कोण बड्डे विश करणार आहे वगैरे असं. तर मी मुद्दाम त्यांना बड्डे विश केलं नाही आणि असं दाखवलं की मला काही तुमच्या बड्डेमध्ये इंटरेस्ट नाही आहे. कारण असं की जेव्हा आपला बड्डे असतो ना, आपण म्हणजे घरात कोणाचाही असो, मुलांच्या बड्डेला तर असतातच ते उत्साही, पण जेव्हा आपला बड्डे असतो ना, आपला म्हणजे बायकोचा स्पेशली, तर तेव्हा ते असं रिॲक्ट करतात ना, की म्हणजे ते कोणत्या वेगळ्या दुनियेतून आलेले आहेत आणि आपण वेगळ्या दुनियेतले. मग ते आपल्याला म्हणतील, तुम्हालाही म्हणतात का नाही ते तसं कमेंट करून सांगा. पण ते आपल्याला असं म्हणतात, की "काय तू बालिश आहेस का? तुला आता एवढे वर्ष झाले तरी बड्डे करते. आता 2 मुलांची आई झाली तरी बड्डे करते. काय बड्डे एवढं खास आहे?" असं आपल्याला ते बोलत असतात. म्हणजे काही असतात, की जे अगदी उत्साहाने मग ते स्वतःहूनच सगळं काही करतात. पण आमच्याकडे तसं नाहीये. आमच्याकडे करतील म्हणजे केक आणतील, काहीतरी छोटं-मोठं काही का असेना गिफ्ट देतील. पण ते पूर्ण दिवसभर असं दाखवतच नाही, की त्यांना काही इंटरेस्ट आहे किंवा त्यांच्यासाठी आपण काही स्पेशल आहोत किंवा बर्थडे त्यांच्यासाठी काही स्पेशल आहे असं काहीच दाखवत नाही. तेव्हा मग ते हां, काय काय यार तुझं तेच विषय चालतो आणि आपण कसं ना उत्साही असतो. बर्थडे म्हटलं, की आपला खूप असा सॉफ्ट कॉर्नर असतो, की बर्थडे आहे माझा आणि माझ्या बर्थडेला आपण अपेक्षा धरतो, की आपल्याला म्हणजे आपले लहानपणापासून आपल्या आई-वडिलांनी आपले लाड पुरवलेले असतात किंवा आपलं काय आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट दिलेली असते. मग त्यानुसार आपल्याला वाटायला लागतं, की हां, आमचा बर्थडे आहे. मग आम्हाला कोणतरी स्पेशल समजलं पाहिजे, आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट दिली पाहिजे. जसं आपण दुसऱ्यांना देतो तसं. पण तसं काही मिळत नाही. मग तेव्हा भरपूर वेळा असं होतं ना, तो बर्थडेचा जेव्हा एंड येतो ना, म्हणजे आता ह्या वेळेला बर्थडे करणार आहोत आपण, केक कट करणार तोपर्यंत आपल्याला दिवसभरातून आपला पूर्ण मूड निघून गेलेला असतो, की आपल्याला असं वाटतं काहीतरी आपल्यासाठी स्पेशल करावं, काहीतरी आपल्यासाठी स्पेशल करावं. पण कोणीही काही स्पेशल करत नाही. मग तेव्हा आपल्याला असं वाटतं आपण आता मोठ्या झालो, राहू दे आपल्याला आता इंटरेस्ट संपलं, असं तसं असं वाटायला लागतं. आणि मग त्याच्यानंतर ते केक वगैरे आणणार, सरप्राईज देणार, तोपर्यंत सगळा मूड ऑफ झालेला असतो किंवा एखाद्या वेळेस भांडणंही झालेली असते तोपर्यंत. असा विषय असतो. आणि त्याच विषयाला मी आज म्हटलं नाहीतर मी खूप एक्सायटेड असते. मिस्टरांचा असू दे बर्थडे, मुलांचा असू दे, माझा असते खूप खूप एक्सायटेड असते. पण आता नाही, आज मी ना खूप असं शांत रात्री पण मी त्यांच्या बर्थडेच्या आधी ना ते झोपले. म्हणजे 12च्या आधी ते झोपले आणि नंतर मी पण म्हणजे झोपले, जागे तर होती, पण मी स्टेटसलाही लावले नाही आणि झोपून गेले. मग सकाळी उठून ते जेव्हा ड्युटीवर जायला लागले ना, तेव्हा त्यांना वाटलं, की मला आता तरी विश करेल. पण मी त्यांना असं समजू दिलं नाही, की माझ्या लक्षात आहे तुमचा बर्थडे आहे ते. त्यांनी परत ड्युटीवर गेल्यानंतरही मला कॉल केला, की "आज काहीतरी आहे, तुझ्या लक्षात आहे का?" मी म्हटलं, "हां, आज का? आज मंगळवार आहे, आज 9 तारीख आहे." असं म्हणून त्यांना टाळलंय. मग त्यांना असं वाटते, की ही मला मुद्दाम म्हणजे हिला विश करायचंच नाहीये. पण मलाही त्यांना दाखवायचं आहे, की जेव्हा आपल्याला कोणी स्पेशल समजत नाही ना, तेव्हा जसं आपल्याला वाटतं ना, तसं समोरच्यालाही वाटलं पाहिजे. तर मी त्यांना सरप्राईज तर देणार आहे. म्हणजे मी काहीतरी असं सेलिब्रेशन करणार आहे त्यांच्यासाठी. पण ते बघूया, अजून काही ठरवलेलं नाहीये, पण करायचंय हळू आता आणि त्यांना रात्री आल्यावर ते सरप्राईज द्यायचंय. तर तेच मी आता पूर्ण ब्लॉग घेणार आहे त्याचा. तुम्हीही कंटिन्यू राहा आणि तुम्हालाही जर असं कोण करत असेल ना, करतातच भरपूर असतात. म्हणजे 100तून 40% असतील ते असे, की ते म्हणजे बायकोचा बर्थडे त्यांच्यासाठी खूप खास राहत असेल, विशेष राहत असेल असं. पण काही जण असे असतात ना, की ते बाकीचे दिवस खूप दाखवतात, की मग आमचा तुझ्यावर खूप जीव आहे, आमचा खूप तू जवळचा असा विषय आहे वगैरे असं दाखवतात. पण बर्थडे वगैरे असं काही आलं ना, की तेव्हा मग ते मुद्दाम दाखवतात, की आमच्या लक्षात नव्हतं आणि काय तो बर्थडे दरवर्षीच येतो बर्थडे, काय त्याच्यात विशेष एवढं, असा त्यांचा विषय असतो. मग तुम्हीही असं त्यांच्यासोबत प्रँक करा किंवा जसं ते आपल्यासोबत ट्रीट करतात ना, कारण की लेडीज आणि जेंट्समध्ये ना खूप असं वेगळं हे असतं, की ते आपल्यासाठी आपण विचार करतो ना, तसं ते आपल्यासोबत ट्रीट करत नाही. आणि जेव्हा त्यांचा विषय येतो ना, तेव्हा आपण अगदी विसरून जातो सगळं, की आपल्यासोबत आधी कसे वागले होते आणि आता कसे वागतायत ना, हे सगळं विसरून जातो आणि आपण त्यांच्यासोबत स्पेशल म्हणजे त्यांचा दिवस स्पेशल करण्यासाठी आपण सुरुवात करायला अगदी उत्साहात असतो.
पण बघूया म्हटलं आपणही त्यांच्यासारखं होऊन बघूया, होता येतंय का. पण सेलिब्रेशनची तयारी तर मी सुरू केली आहे. आता संध्याकाळी बघूया कसं सेलिब्रेशन होतं आणि त्यांचा मूड कसा असतो. म्हणजे मी त्यांच्यासोबत आज मी जास्त ड्युटीवर गेल्यानंतर फोनवर बोलले पण नाही आहे. बघूया घरी आल्यावर काय होतं आणि त्यांचा मूड कसा असेल तर आपण व्हिडिओला कंटिन्यू करूयात. कोणासाठी? सरप्राईज आहे ना. पण मम्मी तू काय बोलतच नाहीये. नाही, मी नंतर रेकॉर्डिंग करून बोलणार ना. कोणाचा बर्थडे विराट? पप्पाचा. हा. तू काय गिफ्ट देणार आहे तुझ्या पप्पाला? छोटंसं असं छानसं डेकोरेशन केलं आहे मला. मध्ये सरप्राईज म्हणून. आणि मग आता मी डोर क्लोज करून इकडच्या रूममध्ये येते, म्हणजे त्यांना कळणार नाही वगैरे काही डेकोरेशन वगैरे केलं आहे म्हणून. तर आल्यावर दाखवते काय मी सरप्राईज देतो ते. आले वाटतं ना आता सरप्राईज. आता आले ते बघूया आपण त्यांचं रिॲक्शन काय आहे ते. त्यांना सरप्राईज वगैरे काही माहिती नाही आहे, ते नाराज असतील असं मला वाटतं, म्हणून मी त्यांना आता आल्यालाच विचारलं कसा केला आजचा दिवस वगैरे. आणि कॅमेरा मी लपवून ठेवला, त्यांचं लक्ष नव्हतं आणि त्यांच्याशी गप्पा मारत होते तेवढ्यात त्यांचं लक्ष गेलं कॅमेऱ्याकडे. मग मला बोलत होते कशाला कॅमेरा लावला आहे वगैरे. त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये येणं, म्हणून ते बोलत होते कशाला कॅमेरा लावला आहे. मला म्हणतात जा पाणी आण मला. म्हटलं चला तिकडच्या रोजप्रमाणे तिकडच्या रूममध्ये गेल्यावरच पाणी देते. तिकडच्या रूममध्ये जाताना ढकललंय मला जोरात, चल पटकन काय आहे. बघा डेकोरेशन बघून किती खुश झाले. सरप्राईज तीच माझी मस्करी करायला लागली. त्यांना मी सरप्राईज द्यायला गेले, पण त्यांनीच मला एवढं हसवलं की ते घरी आल्यावर ना त्यांना आम्ही थोडंसं सांगितलं की चला आपण बाहेर सेलिब्रेशन करायला जाऊया, आपण आज बाहेर डिनर करूया किंवा आज बाहेर जरा फिरायला जाऊया, असं सर्व काही सांगितलं. पण ते म्हणत होते नको, काय नाही, आज माझा दिवस काय स्पेशल नसतो, काय नाही, बड्डे असं तसं नेहमीप्रमाणे त्यांचं चालू होतं. काय माहीत, पण त्यांना माहिती होते की काय हे मी केक वगैरे आणल्याशिवाय राहणार नाही म्हणून. तर मी त्यांच्यासाठी बघा असे 2 छान शर्ट आणले होते. मग तेच त्यांना विचारायचं तुम्हाला आवडले की नाही बघा. सरप्राईज होतं त्यांच्यासाठी ते. तर त्यांनी शर्ट घातला आणि मग नंतर मी त्यांना असं म्हटलेलं की केक आणलेला नाही आहे, चला आपण आता केक आणूया, केक घ्यायला जाऊया. तर नको नको म्हणत होते. तेवढ्यात विराटने सांगितलं की पप्पा मी तुमच्यासाठी फ्रीजमध्ये केक आणून ठेवला आहे, तो केक बघा म्हणून. आणि मग ते एवढे हसले ते म्हणतात की हो मला माहिती आहे, बड्डे हा विषय निघाला की तो लेडीजचा म्हणजे एकदम खूप हळवा विषय असतो आणि ते केक आणल्याशिवाय राहणारच नाही, म्हणून तू केक आणला असेल हे मला आधीच माहिती होतं असं त्यांनी म्हणाले. आणि मग आम्ही उगाच मला खोटं दाखवत होते की मला रडायला येतं, तू माझ्यासाठी केक आणलास. लहान मुलं जसे करतात तसं ते मला करून दाखवत होते आणि खूप मला हसवलं. म्हणजे माझं जेवढं मी दिवसभर त्यांना प्रँक करण्याचा प्रयत्न केला होता ना, तेवढंच त्यांनी आता माझ्यासोबत प्रँक करत होते. ते मला दाखवत होते की मी किती इमोशनल झालो आहे, तर तू माझं बड्डे सेलिब्रेशन करते म्हणून वगैरे. मेणबत्त्या मी 2च लावल्या, तर मला म्हणतात हा माझा आता दुसरा बड्डे आहे का, मग 2च मेणबत्त्या लावते म्हणून.
अशा प्रकारे आम्ही छोटंसं असं बर्थडे सेलिब्रेशन केलं. बड्डेचा केक कटिंग झाला त्याच्यानंतर मला आठवलं मी औक्षण करायला ताट करून. त्यानंतर आम्ही आता जेवायला बसलो. मी छान असा गाजरचा हलवा आणि व्हेज पुलाव केलेला होता. हो वेलची काय वेलची नाही, आपल्यामध्ये म्हणतात इलायची आणि मराठीमध्ये म्हणतात वेलची. और आम्ही रिव्ह्यू देऊ किती ओके. आज अहोंना पाहिजे होतं मटन, पण ते मी आणलं नाही आणि व्हेज काहीतरी बनवण्याचं प्लॅन केला होता, कारण की ते बोलले होते की ड्युटीवर त्यांनी दुपारी मटन खाल्लं होतं. हा हो, दुपारी काय खाल्लेलं ड्युटीवर?